हॅलो, नमस्ते. अहो, ही फुलं माहीत आहेत का तुम्हाला? कुठली आहेत ती? हं? माहीत आहेत? बघा, जवळून दाखवते. हं? ही बघा, ही फुलं माहीत आहेत? इथे बघा खाली, हे बघा सडा पडलाय. हं? ही बघा, हे फुलाला म्हणतात बकुळाची फुलं. ह्याचा वास बघा किती मस्त आहे, छान मस्त वास आहे. आणि ही फुलं सहसा काही झाडांना वर्षभर लागतात बरं का. काही झाडांना मे, जून, जुलै अशी लागतात. आता ह्याचं झाड बघा, दाखवते तुम्हाला. हे बकुळाचं झाड. इथे बघा वर पण फुलं फळं लागलेले आहेत. आता हे झाड हे खूप औषधी पण आहे. हे झाडाचं साल का नाही पूर्वी काढून वाळवून बारीक करून सैंधव मीठ घालून तर दात घासायला वगैरे वापरायचे. त्यामुळे दात आपले चांगले राहतात. एवढंच नाही आहे, हे झाडाखाली तुम्ही अभ्यासाला बसा, झोपा, काहीही करा, खूप तुम्ही काय म्हणेन मी, हे शांत व्हाल, खूप शांतता लाभते. आणि आपल्याला पीस ऑफ माइंड म्हणतो का नाही तर मिळते. आणि हे झाडाचं का नाही पानं फुलं सगळ्याचा उपयोग आहे बरं का. मी तुम्हाला सांगितलं त्याचं साल दात घासायला वापरतात. इन द सेम वे पानाचं पण औषधी गुण आहेत, मुळांचा पण उपयोग आहे. प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. आणि हे झाड हल्ली दुर्मिळ होत चाललेलं आहे. खरं एवढं दुर्मिळ होण्याचं कारण नाही का, म्हणजे ह्याची पानं बिनं जाड असल्यामुळे का नाही, सावली आपल्याला छान सावली मिळते. त्यामुळे मला वाटते आपण प्रत्येकानं हे झाड लावावं. आणि ह्याच्याशिवाय ही फुलं का नाही आम्ही लहान असताना ओवून त्याचं सर करायचं. आमच्या माहेरी पण खूप मोठं झाड होतं बकुळाचं. खूप फुलं पडायची, असं सडा पडलेगत पडायचा. आम्ही ती सकाळी गोळा करून छान ओवून त्याचं सर करायचं. आणि ही फुलं वाळल्यावर सुद्धा का नाही त्याचा खूप उपयोग असतो. आपल्या घरात झुरळ वगैरे झालं का नाही, ती वाळलेली फुलं आहेत का नाही त्याचा असं चुरा करायचा. आणि तो चुरा जिथे जिथे झुरळ असतात तिथे आपण तो चुरा ठेवायचा. म्हणजे खूप उपयोगी आहे. आणि सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे झाडामुळे ज्याला झोप लागत नाही त्या माणसांना हे झाडाचे सालीचा आणि पानांचा वगैरे कषाय करून पण द्यायचे म्हणे. त्यामुळे खूप औषधी गुण आहेत ह्याला. फुलं तरी आहेतच, किती सुंदर फुलं आहेत बघा. आणि अशी सकाळी का नाही सडा पडल्यागत सगळीकडे पडतात. हे बघा तुम्ही, किती सुंदर फुलं. हो, हे बघा मी 2-4 फुलं गोळा करते. हे बघा ती अशी खाली पडलेली आपल्याला गोळा करावी लागतात. हे बघा किती सुंदर फुलं. ही आम्ही लहान असताना का नाही इथे बघा ह्याला होल आहे, इथून असं ओवलं का नाही एका पाठोपाठ एक ओवायचं. खूप सुंदर फुलं आहेत ही. आणि मी म्हटल्यासारखं झाडाला पण खूप उपयोगी झाड आहे. बघा हे तर आमचं फार मोठं झाड नाही आहे,
पण हे खूप मोठं झाड होते. त्याची फुलं वगैरे का नाही काही लोक खातात पण शक्यतो तुम्ही खाल्ली तरी ती स्वच्छ मिठाच्या पाण्यात वगैरे धुवून खावी. त्याची फळं आहेत का नाही, फळं पण पिकली का नाही अशी आंबटसर गोड लागतात. ते खूप असं सी विटॅमिन आहे म्हणतात. असं हे बहुगुणी ह्याचं झाड आहे, बकुळीचं झाड. हल्ली मात्र अप्रूप होत चाललेलं आहे. काही मुलांना तरी बकुळं म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल. म्हणून वाटलं मला एकदा ह्याचे झाड पण दाखवूया. कसंही आपल्याकडे आहे, झाड दाखवू आणि त्याचा उपयोग पण सांगू. ह्याचा वास तरी खूप छान आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला वास येणार नाही आहे, नाही ते खूप छान वास आहे. खूप सुंदर हे आहे आणि खूप मुळापासून सगळे एकूण एक पार्टाचा उपयोग आहे. त्यामुळे हे झाडाला, आता नारळाच्या झाडाला कसं आपण कल्पवृक्ष म्हणतो, तसं हे झाड पण खूप उपयोगी पडले. आपण हल्ली काय होते, हल्ली आपण सर्वाची पेस्ट ब्रश वापरतो. पूर्वी मी म्हटलं ना, आमची आई वगैरे ह्याचं साल काढायची, हे झाडाचं तर वाळवायचं, बारीक कुटायचं. तेव्हा काही मिक्सर वगैरे काही नसायचं आणि ते सैंधव मीठ मिक्स करून दात घासायला द्यायची. त्याच्यामुळे त्या लोकांचे, पूर्वीचे लोकांचे बघा दात वगैरे किती छान राहत होते. आणि त्यांचा ब्रश म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, कडुलिंबाचं ट्विग, त्याला ते ब्रश दातून म्हणायचे, तर वापरायचे. आणि म्हणून मला आज वाटलं हे फुलं जराशी आपल्याला दाखवूया. आणि हे तर इवन आपले स्पिरिच्युअल बुक्समध्ये पण हे फुलांचा उल्लेख आहे बरं का. असं म्हणतात कृष्णाला तरी ही फुलं खूप आवडायची म्हणे. इन द सेम वे प्राजक्त म्हणा आणि हे बकुळ म्हणा खूप. आणि हे झाडाखाली तुम्ही संध्याकाळी येऊन नुसतं बसा अर्धा तास, मनाला तुमचे खूप शांती लाभेल. आणि मला का नाही, मला माहीत नाही आहे हे देवाची दया आहे का देवाचं ब्लेसिंग्स आहे. मी कुठे कुठे आतापर्यंत राहायला गेले तिथे सगळीकडे बकुळीचं झाड आहे. हे बघा आमचे माहेरी तरी होतंच. नंतर मिरजेला तरी आहे. आणि इवन आता आम्ही बदली होऊन वेगवेगळ्या ठिकाणी, मी मुलाबरोबर राहते म्हटले 3 वर्षांना एकदा त्याचा जिल्हा बदलतो, बदली होती. आम्ही 40गावला होतो, जळगावला जिल्ह्यात, तिथेही होतं. कोल्हापूरला होतो, तिथे होतं. ह्याला परांडाला होतो, उस्मानाबाद जिल्ह्यात, तिथे पण हे झाड होतं आमच्या इथे. आणि नांदेडला होतो. आणि आता मुंबईला आली आहे तरी इथे सुद्धा हे झाड आमचे कंपाऊंडमध्ये आहे. त्यामुळे हे बहुगुणी झाड आहे आणि खूप आपल्यालाही ह्याचे फायदे आहेत. सगळ्यापेक्षा म्हटलं ना, संध्याकाळी का नाही इथे येऊन बसा, तुम्ही हवं ते वाचत बसा, नुसतं बसा, गप्पा मारत बसा, पाहिजे ते झोपा, काहीही करा. हिची पानं खूप जाड आहेत बघा, त्यामुळे सावली तरी खूप मिळते. त्याच्याशिवाय हे खूप असे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत म्हणतात. ते पॉझिटिव्ह वाईब्समुळे आपलं मन शांत राहते, खूप शांत बनते, ऑप्टिमिस्टिक बनता तुम्ही. त्यामुळे हे बकुळीचं झाड खूप फायद्याचं आहे. हे खूप उपयोगी पण आहे. हे बघा कुठे सगळीकडे बकुळं पडलेली आहेत. त्यामुळे आपले ॲटलिस्ट कंपाऊंडमध्ये वगैरे शक्य असलं तर हे बकुळीचं झाड लावा. आणि मी सांगितल्यासारखं आता अगदी मुळापासून पानापर्यंत खूप उपयोगी आहे. आणि सगळ्यापेक्षा जास्त उपयोग मी म्हटला म्हणजे संध्याकाळी म्हणा, केव्हाही तुम्ही ते झाडाखाली येऊन बसा, बघा तुमचे केवढा मोठा बदल होतो हे. त्यामुळे
हे झाडाला आपण थँक्यू म्हणायला पाहिजे. हे बघा झाड कसं आहे बघा, पानं बघा किती जाड दाट आहेत पानं. आणि फळं पण आहेत त्याला लागलेली. अच्छा, आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.